सगळ्यांचे चेहरे एकदम खुले आहेत. काय मुंबईला जायचंय ना व? आता आम्हाला कळलं तर आहे तुम्ही तुमच्या सखींना बरोबर घेऊन आलात, तर मला असं वाटतं आपण मालकीनबाईंपासून सुरुवात करूया. आम्हाला जरा ओळख करून द्या. आजी तुम्हीच बोला. मी शोभा दिलीप राऊत बावधन मधून येते. कधी गेला होतात मुंबईला आधी? आजीला खूप इच्छा होती जायची, पण जाता आलं नाही. घरचे नाही बोलत होते. तर मी खूप पटवून दिला की आजोबांना की जाऊ द्या जाऊ द्या. आजोबा नाहीच बोलत होते. पण खूप अर्धा तास 1 तास सांगल्यानंतर मग त्यांनी म्हटलं की ठीक आहे बाबा, तुझी इच्छा आहे तर तू जा. बरोबर आहे. मंडळी, प्रेक्षकांना शोभाजींची सविस्तर ओळख करून देण्यासाठी आपण पाहूयात एक व्हिडिओ. गिरण आणि घर एवढंच मी बघितलं. आत्तापर्यंत मी कधी कुठं बाहेर गेली नाही. मुंबईला गेल्यानंतर मला असं वाटतं की मोठ्या मोठ्या बिल्डिंग दिसतील. चौपाटी बघण्यासाठी आवडेल. तिथं आपण नवीन खेड्यातून जाणाऱ्या असलो तरी पण ते एन्जॉय करायला मला खूप आवडेल. माझा आवडता हिरो अनिल कपूर आहे. मला त्याचं घर बघायचे. तर अशा खूप अनेक इच्छा आहेत, त्या पूर्ण करील. स्वतःसाठी मी जगण्याचा 4 दिवस पूर्ण प्रयत्न करील. रसिका, माझ्या क्यूटच्या काकींचं नाव आहे संगीता राजपुरे, जे माझ्या पण आईचं नाव आहे. आणि प्राऊड ची ही गोष्ट आहे की यांचा जो मुलगा आहे ते फौजी आहे. वाह. तर त्यामुळे मी त्यांच्याशी पण बोलली, त्यांच्याशी परमिशन घेतली की मी तुमच्या आईला घेऊन जाऊ शकते की नाही. तर ते बोलते जा जा, मी नाही आहे तर काय झालं, ॲटलिस्ट ती तरी एन्जॉय करणार. संगीता काकू, आत्ता तुमच्या मनात काय काय, म्हणजे तुम्हाला मुंबईत कुठे जायचंय, काय काय करायचं, काय ठरवलंय? म्हणजे कसं असं कधी मुंबई बघितलेलीच नव्हती. कधीच नाही बघितली. कधीच नाही. आणि आता असं वाटतं की माझं स्वप्न आहे ते मुंबई पाहायचं, ते पूर्ण होणार आहे. त्यामुळे आधीच आनंदित झालेले आहे. मला शिवणकामाचं वेळ आहे, रांगोळीचं वेळ आहे आणि घर स्वच्छ ठेवायचं वेळ आहे. परिस्थितीमुळे माझ्या आईवडिलांनी लग्न केलं माझ्या 8वी मध्ये. जेव्हा माझा मुलगा 10वीला होता त्यावेळेस माझे मिस्टर वारले. एकटी पडली. ह्या मुलांचं संगोपन कसं व्हायचं माझ्याकडून. मला 2 मुलगा होतं. खूप संघर्ष केला. शेतात कामं केली, रानात केली, शेळ्या पालन केलं, दुसऱ्याची घरे सारवली, खूप खूप काम केलं. मग मी बचत गटातर्फे कर्ज काढलं. माझ्या मुलाला भरतीसाठी पाठवलं. तो भरती गेल्यानंतर माझा बारका मुलगा व्यसनी झाला आणि त्याने सुसाईड केलं. जेव्हा माझा मुलगा फौजी झाला तेव्हा माझा वनवास संपला आणि आता मी खूप खूप सुखी आहे. मुंबई म्हणजे नक्की काय, दिवस रात्र मुंबई चालती, पण ती तिथं काय चालतं हे बघायची उत्सुकता आहे. समुद्र सपाटी बघायची, म्हातारीचा बूट काय असतो तो बघायचा आहे, तिथल्या देव्यांचं दर्शन घ्यायचंय. दुसऱ्या देशातली माणसं आपल्या भारतात येऊ शकतात, पण आपण का जाऊ शकत नाही मुंबईत राहायला, तिथलं जगायला जीवन. पुढे आता यांची काय ओळख करून देणार मी. बावधन गावातलं सगळ्यात फेमस व्यक्तिमत्व येते. नानी ही माझ्या डोक्यात आली कारण की मी जेव्हा ह्यांच्यासोबत रील्स आमचं मोहीम होती तेव्हा नानी खूप म्हणजे आवडीने सांगत होती, अरे तू जिथे घेऊन जाशील ना मी येते, मी सगळं माझं सोडून येते, मी सगळं करून येते. जर मुंबईला मी जाणार आहे तर हिलाच घेऊन जाते ना, कारण की यायला तर रेडी होईल. पण रेडी नव्हती ती. म्हणजे सांगते ना, पहिलं त्यांनी सांगितलं की त्यांचं जे हजबंड आहेत त्यांचं खूप आहे, हेल्थचे इश्यूज आहेत, तर ते सांभाळून घेण्यासाठी कोणतरी हवं आहे. तर ते कन्व्हिन्स करताना कसं झालं की त्यांना ऐकायला नाही येत, म्हणून नानी थोडी जोराने बोलते, तर असं वाटते ओरडा-आरडा चाललाय. आणि ते खरंच म्हणजे असे ओरडा-आरड्यामध्ये असं वाटत होतं की अरे बापरे, हे म्हणजे यांचं काय सुटणार नाही आहे. पण तुम्ही बघाल ना, दोघांच्या डोळ्यात अश्रू होते. म्हणजे त्यांना जाऊन नव्हते द्यायचं एक दुसऱ्याला, म्हणून त्यांचं ते तसं चाललेलं. पण एंडमध्ये कसं इच्छा आजीची होती ते आजोबांना कळलं, तर असं करून नानी मग पटली यायला. नानी,
मला सांग, मुंबईला तुझ्या मागे मागे आले तर? कोण? अहो आजोबा. आजोबा वय नको ना, कशाला? येऊ द्या, पण येतं बाई ऐकू येत नाही.